चेंडूमध्ये आणि आता लवकर फलंदाज विशाल. पावा प्ले आहे साईराजच्या माहितीसाठी. 5 षटकांमध्ये 2 षटकं पावा प्ले आहे. 2च फिल्डर तुम्ही बाहेर लावू शकता. शहा राऊंड द विकेट. हा चेंडू मिडल लेग स्टंपवर पडल्यानंतर स्विंग झाला होता. बॅकफुटला थांबले. लेट कट करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. संध्याकाळच्या वेळेला स्क्रीन किती स्पष्टपणे तुमच्यापर्यंत या ठिकाणी थेट प्रेक्षेपण पोहोचवतोय. सज्ज पुन्हा एकदा शहा. डेन NBCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघताय. बीमर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट होत आहेत. अपील झालं होतं लेग बिफोरसाठी. पंच फेटांना येतात. पंच म्हणून कामगिरी बघतायत ते महेश पाडल आणि त्यांच्याबरोबर आहेत लक्ष्मण चौधरी. विसरू नका उद्या 26 जानेवारी सकाळी झेंडावंदनचा कार्यक्रम असेल दादांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रगीत आणि त्याच्यानंतर ग्रामीणचे या ठिकाणी सेमीफायनल फायनल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल होईल. आधी नंतर शहराचे ओपनचे सेमीफायनल्स होतील आणि त्याच्यानंतर फायनल्स आपण टप्प्याटप्प्याने बघू. हा चेंडू जातोय त्या ठिकाणी बघायचं आहे. सुमित डेकले पालघरचे. साईराज भोवतले यांच्या माहितीसाठी 2020मधले अत्यंत विस्फोटक फलंदाज आहेत. सातत्याने आपण त्यांना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा खेळताना बघतो. प्रबोधन T20मध्ये एक वेगळा विक्रम त्यांनी स्थापित केला आहे. धावसंख्या सरकते ती आता 6 या धावसंख्येवर. हे तुमचं आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आमचं व्यासपीठ आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी आसनस्थ आहेत. दादानी तुम्ही बघू शकता. साईराज भोवतले सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. प्रमोजी रतन पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात या ठिकाणी. या स्पर्धेचे शिल्पकार. शफल झालं ते मिडल स्टंपवर चेंडू ठेवला तरीही ऑन साईडला लाफ करतायत. बॅकवर्ड्स काढलेला 6 धावांसाठी. ड्रीम्स डान्स अकॅडमीचे कलावंत शकीराचे गाणं तुम्ही बघू शकता. साईराज आणि दादाना या ठिकाणी स्क्रीनमध्ये. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी एक अत्यंत मोठा विक्रम याच मातीत झाला. प्रणव धनावडे याच्या माध्यमातून 1009 धावा शाळांत स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या. चेंडू बॅडम बॅटच्या मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साईडला पाठवलं आहे. लॉंग लेगला ग्लॅन बैती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कव्हर करेपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि सिंगलने धावसंख्या आता सरकते ती मैदानावरती 13 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी पारितोषिक आपण पाहणार आहोत. मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री प्रल्हादजी म्हात्रे साहेब परिवहन समिती सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून सलग 3 षटकार जर मारले गेले तर 5,555 रुपयाचा पारितोषिक. तर सलग 3 चौकार जर मारले गेले तर रुपये 3,333 पारितोषिक आपण पाहणार. अंतिम सामन्यापर्यंत हे पारितोषिक असणार आहे. तेव्हा निश्चितच पाहूया असा कोणता खेळाडू आहे की या ठिकाणी हे निश्चित मान्यवर ठरेल. गोलंदाज येतोय गणेश. पहिल्या P1मध्ये आपल्याला धावा तब्बल 13 धावा या ठिकाणी बघायला मिळालेत. मान्यवर जे बसलेत त्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी आजच्या दिवसातला शेवटचा सामना परी 11 आणि तसंच सामना खेळला जातोय मैदानावरती प्रवीण 11 यांच्यामध्ये. गणेश सुमित डेकले एका ॲक्शनमध्ये या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न. चंदू थोडासा व्हॉल्यूम थोडा कमी करा. आमिंग होतोय. धन्यवाद प्रशांत संजय पाटील आणि त्यांचे सहकारी. अप्रतिम सकाळपासून या ठिकाणी बँड पथक एंटरटेन करत असताना तसंच ड्रीम डान्स अकॅडमीचे श्याम किशोर आणि त्यांच्या कलावंतांचे धन्यवाद. आजचा दिवस तुम्ही या ठिकाणी अप्रतिम नृत्य करत असताना एंटरटेन केले प्रेक्षकांना. तसंच आमचे चंद्रकांत फुटाणे त्यांचे सहकारी डीजेचे त्यांचेही धन्यवाद. चांगली कामगिरी केली आहे. उद्या अजून एक दिवस बाकी आहे. एनर्जी शिल्लक ठेवा. लॉफ केलाय सुनील मनोहर गावस्कर स्टँडवर 6 धावांसाठी. स्टँड बघू शकता. चंदू बोर्ड स्टँड, सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, अजिंक्य राणे स्टँड,
दिलीप वेंगसरकर स्टँड, सुनील गावस्कर स्टँड, अजित वाडेकर स्टँड. सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसात तुम्ही या ठिकाणी संजय मांजरेकर यांचंही नाव तुम्ही पाहिलं होतं. धावसंख्या फुलते, धावसंख्या पुढे सरकते ती आता 20 या धावसंख्या. पॉवर प्ले सुरू असताना 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. 5 षटकामध्ये गणेश पुन्हा एकदा स्टँड एंडकडून पुढचा चेंडू घेऊन चेंडू लॉफ केलाय पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज करतायत, जज करतायत आणि एक चांगला जेल टिपला जातोय क्षेत्ररक्षकामार्फत भूषण बाडल. आणि मैदानावर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतायत गणेश. फलंदाज बाद होतोय विशाल. मैदानावर राहिले 5 मिनिटं, सामोरे गेले 5 चेंडू, धावा केल्या 10. धावांची गती या ठिकाणी स्ट्रायकिंग रन रेटच्या रूपाने 200 रूपाने बघायला मिळते. आणि नवीन फलंदाज आता उतरतोय त्याची जागा घेण्यासाठी, तो म्हणजे सुगत. राजस्थान, गोवा, कर्नाटका, गुजरात, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मुंबई, नवी मुंबई, हरियाणा, झारखंड या सगळ्या शहरातल्या खेळाडूंना आपण बघतोय. ऑन साईडला प्लेस केलाय. विसरू नका उद्या सेमीफायनल फायनल्स खेळले जातील. पारितोषिक वितरण समारंभ संध्याकाळी अजित वाडेकर यांच्या उपस्थितीत, दादांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य पारितोषिक वितरण समारंभ याच दरम्यान आपण पूर्ण करू. फुल लेंथ होता. ऑफ साईडला लेट कट करण्याचा प्रयत्न ऋषी वैद्य तिकडे एन्जॉय करत असताना क्रिकेट फॉलो थ्रूमध्ये ती चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मात्र ते या ठिकाणी यशस्वी होत नाही आहेत. तसंच प्रेक्षकांसाठी 10 मोबाईल्स या ठिकाणी ठेवले जातील. त्याचे कोपनचे 1 भाग तुम्हाला देण्यात येईल, 1 भाग या ठिकाणी बॉक्समध्ये टाकण्यात येईल आणि संध्याकाळी या ठिकाणी पुकारण्यात येईल. 1 चिठ्ठी उचलून ज्याचा नंबर लागेल त्याला 1 मोबाईल या ठिकाणी तुम्हाला मिळेल. स्मार्ट मोबाईल्स आहेत, विसरू नका उद्या लॉटरीचे तो 1 भाग घेण्यासाठी या ठिकाणी 10 मोबाईल्स प्रेक्षकांसाठी. तसंच प्रेक्षकांना डायरेक्ट जेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न, बीट होत आहेत फलंदाज. तर 2 षटकांचा पॉवर प्ले या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते 20च्या रूपाने 10 धावा या ठिकाणी गती त्याने ठेवलेली आहे. तसंच उद्या प्रेक्षकाने एका हातामध्ये जेल पकडला बाहेर तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, असंही मला काशीनाथ पाटील या ठिकाणी सांगतात. म्हणजे प्रेक्षकांना मेजवानी येऊ द्या, तुम्ही एका हाताने झेल घ्या आणि येऊन 1000 रुपये कॅश घ्या. आणि तसंच तुम्ही जर लॉटरीचं तिकीट तुम्ही जे घेताय संध्याकाळी या ठिकाणी तो नंबर लागला तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल सुद्धा देण्यात येईल. आणि जे जेल घेतील त्या प्रेक्षकाला 2 टी-शर्ट सुद्धा देण्यात येईल. तर भरपूर पारितोषिक आहेत. उद्या फार मोठ्या संख्येने येतात. नेहमी मी एक चित्र पाहिलं मागच्या 7 वर्षामध्ये, इथे जागा ही बाउंड्रीच्या पुढे जी काका आहेत तिकडे प्रेक्षकांना बसवावं लागतं. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतात. साईराजला आश्चर्य वाटत असेल, आमच्या रणजीच्या सामन्याला सुद्धा एवढी गर्दी नसते, मात्र टेनिस विश्वाला तुम्ही बघू शकता ही प्रेम किती मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे येत असताना प्रेम देतात या टेनिस विश्वातील खेळाडूंना. केतन बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू खोदून काढलाय, ट्रॅव्हल होतोय ऑफ साईडला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत जगताप आहेत. कव्हर करेपर्यंत एक सिंगलने धावसंख्या सरकते ते 21 या धावसंख्येवर. अतिशय चांगला संघ बांधलाय या ठिकाणी. ओमकार देसाई यांनी या संघातलाच एक खेळाडूचं काल मागच्या वर्षी निधन झालं, सँडीचं ऑफ स्पिनर होते आणि सुप्रीमो जिंकून ती भावपूर्ण श्रद्धांजली ओमकारने दिली होती मागच्या वर्षी. चेंडू बॅटम पायटच्या मध्ये शेवटच्या क्षणी इम्प्रोव्हायझेशन दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी ग्लॅर येतो डीपमधून शॉर्ट मिड विकेट एकाच ॲक्शनमध्ये डायरेक्ट हिट देण्यासाठी तयार, दहशत निर्माण करत आहेत फलंदाजाला क्रीजच्या आतमध्ये जाण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या सरकते ती या ठिकाणी आपण बघतोय 22 या धावसंख्येवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 या ठिकाणी बघतोय. आज 8वा दिवस, उद्या शेवटचा दिवस. या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक या परिसरातला कल्याण डोंबिवलीमधला वाट बघत असतो या स्पर्धेची. जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यात ही स्पर्धा खेळली जाते. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, पडल्यानंतर अक्रॉस द लाईन लॉफ करण्याचा प्रयत्न पंचांकडे बघता चेंडू अटेम्प्ट करू शकले असते. चेंडूच्या रेषेत आले होते, मात्र थोडं लवकर खेळतात त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये काय संपर्क या ठिकाणी आलेला आहे. बघूया ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर आहे, मिड विकेट लेग फिल्डर आपण बघतोय आणि या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला सुद्धा ठेवण्यात आले. शफल होते फलंदाज. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तसेच बीट होत आहेत. पडल्यानंतर तो चेंडू बाहेर निघतोय आणि यावेळेला बीट झाल्यामुळे
सिंगल पूर्ण होत आहे अवंतरच्या रूपाने आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती आता 23 या धावसंख्येवर. 5:48 झालेत. अजूनही आपल्याकडे अर्धा तास आहे. या वेळेला चेंडू खेळायला पाहिजे. पुन्हा एकदा चुकतात. चेंडूच्या रेषेत व्यवस्थित येत नाहीत. अँगलही होते. चेंडू एक वेगळा स्टान्स असतो लेफ्ट आर्म मध्ये किंवा राईट आर्म राऊंड द विकेटला व्यवस्थित येत नाहीत. शफलही होत आहेत आणि त्यामुळे शफल झाल्यामुळे गोलंदाजाला आधीच लक्षात येते. फलंदाज शफल होते. त्याच्यापासून चेंडू लांब नेण्याचा प्रयत्न गोलंदाज सातत्याने केतन या ठिकाणी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र यशस्वी झाले. थांबून खेळत आहेत चेंडू. मात्र त्या ठिकाणी बॅकवर्ड्स करायला जेल टिपला जातोय. यश मिळते केतनला. फलंदाज बाद होते मैदानावरती. दुसरा धावसंख्या आहे 23. 3 धावांची भागीदारी या ठिकाणी बघायला मिळाली होती. पहिल्या विकेटसाठी 20 धावांची भागीदारी बघायला मिळाली. त्याच्यानंतर ही पार्टनरशिप फक्त 3 धावांची. जो फलंदाज धावा करत होता तोच फलंदाज या ठिकाणी 10 चेंडू 10 धावा करून परततोय. ब्राझील अत्यंत नामांकित फुटबॉल संघ आणि कॉफी मॅन्युफॅक्चर करणारा अत्यंत मोठा देश. ग्राफ बघू शकता तुम्ही. आमचे श्रोते जे एन्जॉय करतायत. ठाण्यापर्यंत थेट प्रेक्षेपण आहे. रायगडपर्यंत थेट प्रेक्षेपण आहे. पुण्यापर्यंत थेट प्रेक्षेपण आहे. पूर्ण नवी मुंबईमध्ये याचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. गोलंदाज योगेश जगताप मुंबई पोलीससाठी खेळतात. 69 विकेट्स यावर्षी काढलेत. लेदरच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करतायत. प्रोबेबल्समध्ये त्यांची निवडी झालेली आहे. आत आणलाय चेंडू. ऑन साईडला प्लेस केलाय. बॅकवर्ड्स कार्लेगला. सिंगलने धावसंख्या पुढे सरकतोय तो म्हणजे सुगत. 2 या धावसंख्येवर नवीन फलंदाज आलेत दिलीप. ओपनमधल्या त्या 24 संघांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही आलात वेळेवर खेळलात. आम्हाला सहकार्य केलं. श्लोक 11, अतुल 11, कुंदन 11, त्रिशा 11 हा संघ आलेला आहे सेमीफायनलला. त्याच्यानंतर स्टार सीसी, साई 11, साईल 11, वेद 11 पूल ए मधले. चेंडू खूपच बाहेर काढतायत. वाईटचा इशारा. अवंतरधावाने धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय 25 या धावसंख्येवर. पूल बी मधून इच्छापूर्ती 11, धारोळ 11 अत्यंत चांगला मागासवर्गीय आदिवासी खेळाडू या संघामध्ये बघायला मिळाले. चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. दादानी यावर्षी त्यांना संधी दिली. या खेळाडूने या स्पर्धेत खेळायला मिळाला पाहिजे आणि दारोळने तो विश्वास सिद्ध केला. इच्छापूर्ती 11 संघाला 42 धावा असताना सुद्धा समोरच्या संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर मात्र श्रेयसच्या समोर ते पराभूत झाले. नक्ष 11, श्रेयस 11, आर्यन 11, आदित्य 11, SP 11 आणि सावकार 11 या पोलमधून श्रेयस 11 संघ क्वालिफाय झाला आहे. जगताप याचा पुढचा चेंडू यावेळेला बघायचा आहे. ऋषी वैद्य डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. जवळजवळ 5 खेळाडू या संघामधले आपण बघतोय प्रवीण अलाइनमेंट मधले जे लेदर क्रिकेट खेळतात सातत्याने. त्यांच्या व्यावसायिक संघासाठी, कंपनीसाठी आणि तसंच क्लब क्रिकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. जगताप फुल टॉस आहे. शफल झाले होते. ब्लॉक होलमध्ये आज चेंडू लॉन साईडला पाठवलाय. बॅट अँड पॅड आहे. ओमकार स्वतः संघनायक त्या ठिकाणी जात आहेत. कव्हर करेपर्यंत अजून एक सिंगल. धावसंख्या सरकते ती आता 28 वर. 28 फॉर द लॉस ऑफ 2. जगताप पुन्हा एकदा बॅकफुटला आले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. चेंडू आता लावता ऑफ साईडला कट करताय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला 4 धावांसाठी. धावसंख्या 32. षटक मार्गस्थ आहे. 4थं. याच्यानंतर अजून 1 षटक बाकी आहे. योगेश जगताप पुन्हा एकदा स्टँड कडून पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड कार्लेगला. बघायचं पहिली धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावांसाठी दोन्ही फलंदाज थांबलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि सिंगलने धावसंख्या सरकते ती आता 33 या धावसंख्येवर. षटकं पूर्ण होत आहेत.
4 धावसंख्या झाली आपण बघतोय 33 गडी बाद झालेत एकंदरीत 2 पर 11 संघातील सरासरीवर लक्ष घातलं तर 8.25 रुपयांनी धावांची गती या ठिकाणी पर 11 संघातील फलंदाजांनी नाणेफेकीचा फाऊल जिंकल्यानंतर कर्णधारांनी बॅटिंग घेतली होती आणि ते कृतीमध्ये आणत असताना सरासरी ठेवते. अजून एक षटक बाकी आहे. आतापर्यंत पाहिलं तर एक षटक टाकलं होतं इजाज शाह यांनी एकही निर्धाराने 13 धावा दिल्या एकही गडी बाद नाही. गणेश यांनी मैदानावर पाहिलं तर एक षटक टाकलंय 7 धावा दिलेत एक गडी बाद केलाय. केतन एक षटक निर्धाराने 3 धावा दिलेत एक गडी बाद केलेत आणि त्याच्यानंतर योगेश जगताप यांनी एक षटक टाकलं एका निर्धाराने 10 धावा देत असताना एकही गडी बाद केलेला नाही. आमचे श्रोते जे थेट प्रेक्षेपण बघतायत त्यांचे धन्यवाद. उद्या सकाळी पुन्हा एकदा 8:30 वाजता आम्ही तुमच्या पुढे या ठिकाणी उपस्थित राहू. उद्या या ठिकाणी प्रजासत्ताक दिवस असल्यामुळे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झेंडावंदन होईल. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. डोंबिवलीमधले निलेश कुलकर्णी जे साईराजाच्या बरोबर भरपूर वर्ष खेळलेले आहेत त्याच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव 2 दिवसापूर्वी सचिनच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीतचं एक वेगळा अल्बम प्रदर्शित करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे नामांकित खेळाडूंनी ते राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. महेश पाडल आणि लक्ष्मण चौधरी या सामन्यामध्ये पंचगिरी करत होता. अजून एक षटक बाकी आहे. म्हणजे एकंदरीत अजून 6 षटकांचा खेळ बाकी आहे. 6×4=24 त्याच्यामध्ये अजून एक 5 मिनटं ॲड करूया म्हणजे जवळजवळ 30 मिनिटाची गरज आहे. 5 वाजून 55 मिनटं झाले म्हणजे हा सामना जेव्हा संपेल तेव्हा एक 6:25 होऊ शकतं. फिल्डिंगमध्ये जरा फास्ट चेंज करा ओंकार वेळ कमी आहे. सूर्याकडे आम्ही बघतोय. गोलंदाज केतन लॉफ केलाय लॉंग ऑनला 6 धावांसाठी. धावसंख्या 39. सुगत सामोरे जात आहेत. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अँगल होते बाहेर निघतोय. बघूया तो क्षेत्ररक्षक आता आला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. ऑन साईडला फिल्डिंग बघूया. मिड विकेट लेग फिल्डर आहे. शॉर्ट मिड विकेट लेग फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावण्यात आले. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला बघितलं तर शॉर्ट कव्हरला सुद्धा योगेश जगताप त्या ठिकाणी उभा आहे. लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे. चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. बॉड बॅटिंग. चेंडूमध्ये तब्बल 20 धावा सुगत यांनी आतापर्यंत कुठलेले आहेत. याच्यामध्ये 2 षटकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालेत. बघायचं केतन कुठल्या पद्धतीने कमबॅक करताय. साईराज आणि दादांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. ग्रेट प्लेअर ऑफ इंडिया ग्रेट प्लेअर ऑफ मुंबई. लॉफ केलंय पुन्हा इथं 6 धावांसाठी. लागोपाठ आले का लागोपाठ आलेलं नाही आहे. पहिला चेंडू झालाय त्याच्यानंतर कारण लागोपाठ 3 षटकार आले तर आयोजकांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. साईराजसाठी माहिती आहे आणि त्याचं लागोपाठ 3 षटकार आले तर 5555 रुपयाचं पारितोषिक प्रल्हादजी म्हात्रे यांच्याकडून ठेवण्यात आलं आहे. मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि तसंच जर पाहिलं तर अर्धशतक पूर्ण झालं तर 5000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांकडून ही माहिती आहे. साईराजसाठी ॲट्रिकला सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आहेत सातत्याने आयोजकांच्या माध्यमातून. याच्या व्यतिरिक्त गावातले जे प्रेक्षक येतात मान्यवर येतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी पाऊस दिला. या ठिकाणी पाऊस पाडतात पैशाचा मान्यवरांच्या माध्यमातून. फुल लेंथ होता. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाईम होते चेंडू त्या ठिकाणी. पंचांचा इशारा येते. अवंतर 1 धाव मिळते. महेशच्या माध्यमातून इशारा आलाय. सिंगलने धावसंख्या सरकते ती आता 52 वर. 52 फॉर द लॉस ऑफ 2. दोघांमध्ये पार्टनरशिप झाली आहे मैदानावर. बघूया एकंदरीत 29 धावांची भागीदारी आपण पाहिले ते सुगत आणि तसंच दिलीप यांच्यामध्ये. त्याच्यामुळे सुगतच्या धावा जास्त आहेत. केतन लॉफ केलंय पुन्हा एकदा 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग. साईराज या ठिकाणी एन्जॉय करत असतील. साईराज याच पद्धतीने मुंबईसाठी बॅटिंग करतात नेहमी. जेव्हा क्रुशियल स्टेजमध्ये मुंबई असतं तेव्हा ते साईराज उतरतात संयमाने चिकाटीने आणि खराब चेंडू मिळाला तर सीमारेषेच्या बाहेर.
तुमच्या माहितीसाठी वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ मुंबई, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ इंडिया, वन ऑफ द ग्रेट कोच ऑल्सो साईराज भोवतीला आमंत्रित करतो. त्याचा सत्कार आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मी विनंती करतो दादांना की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होणारे लोकनेते माजी आमदार माननीय रमेशजी रतन पाटील यांच्या शुभ हस्ते साईराज भोवतले यांना शाल पुष्पगुच्छ देऊन आणि तसं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात येईल. सातत्याने आता त्यांचं प्रशिक्षण आपल्याला बघायला मिळतं. केरळासाठी त्यांनी प्रशिक्षण केलं 2014मध्ये, 2015मध्ये बंगाल क्रिकेट टीमसाठी त्यांनी प्रशिक्षण केलं. गांगुलीने सुद्धा त्याचं कौतुक केलं आहे एकंदरीत आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. भारतासाठी खेळलेत, वन डे सुद्धा खेळलेत, टेस्ट सुद्धा खेळलेत आणि तसंच सातत्याने 21 वर्ष त्यांनी मुंबईची सेवा केली आहे याचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे. तर दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि तसंच अत्यंत सुंदर या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा एक आठवण म्हणून साईराजसाठी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने जय दुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या वतीने देण्यात येते. थँक्यू साईराज फॉर गिव्हिंग अस लॉट ऑफ टाइम. अमूल्य वेळ काढून साईराज या ठिकाणी आलाय, अमूल्य वेळ काढून या ठिकाणी सामना बघण्यासाठी. त्याचाही प्रेम टेनिस विश्वावर भरपूर आहे, कारण त्याच्याबरोबर खेळलेला सक्सेना त्यांनी करिअर टेनिस विश्वातून केली. प्रवीण तांबे यांनी टेनिस विश्वातून करिअर केली. दिनेश साळुंके यांनी करिअर केली. समीर दिघे भरपूर वर्ष टेनिस खेळलेत आणि साईराजचा सन्मान या ठिकाणी झालाय. अळूया आपण सामन्याकडे. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. 5 धावसंख्या झाली, 58 गडी बाद झाले. 2 काही अजून एक सत्कार बाकी आहेत, ते घेतोय आम्ही. प्रदीप गोडसे साहेब या ठिकाणी आहेत. उल्हासनगरचे शहर अध्यक्ष प्रदीप गोडसे साहेब त्यांचाही या ठिकाणी सत्कार घेतोय आम्ही. मी विनंती करतोय महाराष्ट्र अभिमान सेनेचे नेते आमच्या महाराष्ट्र सरचिटणीस प्रमोदजी रतन पाटील या ठिकाणी शाल तसंच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही गौरव या ठिकाणी करतायत. आता मी विनंती करतोय एकनाथ मडवी साहेबांना त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाईल. एकनाथ मडवी साहेबांनी पुढे यावं. प्रमोदजी रतन पाटील शिक्षण महर्षी आहेत, त्यांचाही सत्कार या ठिकाणी प्रमोदजी रतन पाटील मनसेचे नेते, मनसेचे सरचिटणीस महाराष्ट्राचे, त्यांच्या शुभ हस्ते मडवी साहेबांचं शिक्षण महर्षी आहेत. ते शिक्षण या क्षेत्रात त्यांचं अमूल्य असं कार्य आहे. त्यांचाही या ठिकाणी बघा हे संस्कार आहेत. स्वतः त्या ठिकाणी राजू शेठ वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेत आहेत, कारण सातत्याने त्यांची सेवा जी आहे ते शिक्षण क्षेत्र आहे. त्याच्यानंतर राहुल शेलार या ठिकाणी उपस्थित. मी शेलार साहेबांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. तुमचाही सन्मान आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. अमूल्य वेळ काढून राहुल शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रमोदजी रतन पाटील त्यांनाही या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही गौरव करणार आहेत. जिंकण्यासाठी 59 धावा देण्यात आलेले आहेत. सामना थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. वळूया सामन्याकडे आणि बघतोय आपण साईराज भोवतले आणि द्वारकानाथ संजयगिरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन संजयगिरी साहेबांना आता यायला हरकत नाही आहे तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. आपण थोडासा गप्पाही मारूया आणि मध्ये मध्ये कॉमेंट्री सुद्धा करूया आणि स्कोरही आपल्याला सांगता येईल. तर साईराज भोवतले आणि द्वारकानाथ संजयगिरी यांचं आगमन होते कॉमेंट्री बॉक्स. सामन्याकडे वळूया. मध्ये मध्ये जी आपल्याला संधी मिळेल त्यावेळेला साईराज बरोबर गप्पा मारायला हरकत नाही आहे. 59 to win आघाडीला आले तर फलंदाज मैदानावर बघूया आपण. सुमित डेकले आणि तसंच त्यांच्याबरोबर आहेत ओमकार देसाई. सुमित डेकले पालघरमधले एक विस्फोटक फलंदाज आहेत. 2020मध्ये खेळतात सातत्याने. एक चांगलं विक्रमसुद्धा आहे. फार वेगाने एक शतक त्यांनी पूर्ण केलं होतं 2020मध्ये. विनोद यावेळेला स्ट्रेट खेळलेत. चेंडू सीमा रेषेच्या सांभाळा बंटी लांडे सांभाळा, काय हरकत नाही आहे. असं होतं क्रिकेटमध्ये भरपूर वेळा. मात्र लांडे साहेब काय लागलं नाही, खेळाडूलाही काही लागलं नसावं, कारण लांडे साहेबांचं लक्ष आमच्याकडे होतं, मागे नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं की क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे ॲक्सिडेंट प्रोन होतोय. काय हरकत नाही आहे, दोघेही सुरक्षित आहेत, काही दुखापत झाली नाही, खेळाडूलाही झालेली नाही. धावसंख्या या चौकाराने फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते आहे ती 6. हो, कॅमेराही सुरक्षित आहेत, बंटी लांडेही सुरक्षित आहेत, खेळाडूही सुरक्षित आहेत. 59 दिले जिंकण्यासाठी. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 11.8 म्हणजे जवळजवळ 12 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावं लागेल. गोलंदाज आहेत विनय
ओ शॉट ऑफ लेंग्थ आहे ऑन साइडला पुन्हा एकदा या ठिकाणी पुल केलेला आहे. लागोपाठ 2 चौकार बघायला मिळत आहेत आणि चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते आता या धावसंख्येवर. आपण संजयगिरी साहेबांकडे. धन्यवाद डीजे चंदू. संजयगिरी साहेबांना विनंती करतो त्यांनी सुरू करायला हरकत नाही आहे. नाही, मला वाटतं तुम्ही प्रश्न विचारा. मला 2 गोष्टी फक्त तुम्हाला सांगायच्या आहेत की मगाशी तुम्ही त्याचा रेकॉर्ड सांगितलातच की तो टेस्ट मॅच खेळला आहे, वन डेही खेळलेला आहे आणि जी 2001 सालची जी सिरीज होती जेव्हा आपण ऑस्ट्रेलियाला हरवलं 2-1 हरवलं, म्हणजे ज्या वेळेला स्टीव्ह वॉ लास्ट फ्रंटियर म्हणून इंडियाकडे बघत होता आणि इथून जिंकायचं, अश्वमेधाचा घोडा सोडला होता आणि आपण आता इथून जगज्जेते व्हायचं असं त्याला वाटलं होतं. जगज्जेते होऊ शकले नाहीत. त्याचं कारण भारतीय टीमने त्यावेळेला अफलातून बॅटिंग केली, चांगलीच उत्कृष्ट बॉलिंग केली. म्हणजे VVS लक्ष्मणच्या त्या 281 धावा कोण विसरेल. आपण त्याबद्दलही त्याला विचारू. नंतर हरभजननी खूप चांगली बॉलिंग बोलली, त्याच्यामुळे आपण जिंकू शकलो. आणि त्याचबरोबर ह्याचं एक सगळ्यात मोठी कर्तृत्वाची गोष्ट अशी आहे की रणजीमध्ये 6000 रन्स आणि 600 विकेट्स असा पल्ला त्याने घेतलेला आहे आणि 6176 पडलं. मुंबईचं कॅप्टनशिप केलं आहे आणि मुंबईला जिंकून दिलेलं आहे ही सगळी गोष्ट. आणि एक तुम्हाला जर कदाचित माहीत नसेल पण अतिशय गंभीर ॲक्सिडेंटमधून, कार ॲक्सिडेंटमधून तो बाहेर आला आणि तो पुन्हा उभा राहिला, क्रिकेट खेळला, देशासाठी खेळला. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. इथे पुन्हा एकदा आम्ही साईराजकडे धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या झालेली आहे 12. अजूनही 46 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळेला अपेक्षापेक्षा चेंडू जास्त वरती येते, ड्रिल करून दाखवत आहेत सदा. ऑन साईडला मिड विकेटला चेंडू खेळायला पाहिजे. समीर डिकले लर्निंग प्रोसेस दाखवत आहेत. षटक संपते. पहिलं षटक पूर्ण झाले. धावसंख्या एकंदरीत मैदानावर झालेली आहे 12. अजूनही 46 धावांची गरज आहे. 11.8 धावांची गती हवी होती. 46 धावा हवे. षटक बाकी आहेत मैदानावर 4. आस्किंग रन रेट 11.5. साईराजकडे वळूया. साईराज, इथे आल्यानंतर कसं वाटतंय? नमस्कार. तुम्ही इकडे मला बोलून जो मान दिलात त्याबद्दल खूपच आभारी आहे. आणि ही टोर्नामेंट बघून मी खरंच कम्प्लिटली सरप्राईज झालो आहे. कारण का म्हणजे मी आता संजगिरी साहेबांना सांगत होतो की रणजी ट्रॉफीला पण एवढे गर्दी नसते. मुंबई खेळताना आपण फक्त जेव्हा सचिन तेंडुलकर खेळत असतो तेव्हा गर्दी दिसते. पण हे बघून खूपच आनंद झाला. आणि इकडे जी फॅसिलिटी आहे, जे एन्थुझियाझम प्ले खेळत आहेत त्याबद्दल बघूनच खूपच उत्कृष्ट आहे मला वाटतं. परत एकदा येऊया साईराजकडे. ओमकार देसाई अटॅक करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी. साईराज, एक 4 आणि 5 जानेवारीला एक विश्वविक्रम झाला, तोही वाचलं असेल प्रणव दनावडे याचा. एकंदरीत 1009 धावा त्यांनी कुठल्या 114 वर्षाचा एक विक्रम या ठिकाणी बघायला मिळाला. सगळ्यांचं लक्ष कल्याण डोंबिवलीकडे केलं. काल त्यांचे कोचसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा सत्कारसुद्धा उद्या या ठिकाणी होणार आहे. याच्याविषयी मला वाटतं खूपच चांगली गोष्ट आहे की एका प्लेअरने 1009 रन केले आहेत. पण मला वाटतं की त्यांनी छोट्या छोट्या स्टेप्स घेतले तर त्याच्यासाठीच चांगलं आहे. कारण का केव्हा केव्हा यश लवकर मिळलं तर त्याचं प्रोग्रेस होऊन म्हणजे थांबू शकतो. म्हणून मला वाटतं की त्यांनी जितके मॅचेस आहे आता पुढे जाऊन अंडर-19, अंडर-23 असले टुर्नामेंट्स खेळून रन्स करावे आणि मग रणजी ट्रॉफीमध्ये प्रयत्न करावा. आणखीन हळूहळू यश मिळेल. पण आय थिंक 1009 रन करणं एक साधी गोष्ट नाही आहे आणि त्याला खूपच धैर्य लागतं. का मी आता संजय विनंती करतो त्यांनी आता प्रश्न विचारावे. मी 2 प्रश्न विचारले. साईराज, तू ज्या सिरीजमध्ये टेस्ट क्रिकेट खेळलास 2001ची सगळ्यात महत्त्वाची, ऑस्ट्रेलियाबरोबर खेळणं किती टफ असतं. कारण ऑस्ट्रेलियन नुसते बॅट आणि बॉलने नाही खेळत, ते तोंडाने सुद्धा खेळतात. तर तुम्हाला तोंडाने खेळणं किती त्रासदायक पडलं? म्हणजे तुम्ही त्यांना उत्तर द्यायचं नाही. कारण का आम्ही भारतात जास्त बोलत नाही, करून दाखवतो. तर मला वाटतं की ती सिरीज खूप चांगली होती. ऑस्ट्रेलियन्स चांगले खेळत होते पण
ज्या रीतीने आम्ही हरभजन ॲज अ स्पिनर खूपच आउटस्टँडिंग बॉलिंग टाकली, आणखीन आय थिंक 34 विकेट 3 मॅचमध्ये घेतले. त्याच्याने सिरीज खूप इझिली जिंकू शकलो. आणि VVS, सचिन आणि राहुलनी पण खूप चांगली बॅटिंग केली. कारण मी एक असा किस्सा समीर दिघेकडून ऐकला होता की एकदा दादा म्हणजे आपला कॅप्टन गांगुली तो कोणाचाही ऐकत नाही, म्हणजे आलं की देतो असं. तर स्लिपमध्ये उभे असताना स्टीव्ह वॉ बॅटिंगला आला आणि तो जोरात ओरडला म्हणे, कम ऑन बॉयज, नाव द ऑस्ट्रेलियन टेल हॅज बिगन. स्टीव्ह वॉलला टेल म्हणणं म्हणजे हत्तीच्या गंडस्थळाला कपाळ म्हणण्यासारखं आहे. तर अशा गोष्टी एक्झॅक्टली होत्या. ते खूप त्रास देत असतात, त्यांचं बोलणं जे असतं ते नाही होतं, डिस्टर्ब होतं. पण आय थिंक प्लेयरनी फोकस राहायला पाहिजे. त्यांनी आपल्या बॅटिंगवर किंवा आपल्या बॉलिंगवर फोकस राहणं महत्त्वाचं आहे. कारण का इव्हेंच्युअली तुम्ही रन करता, इंडिव्हिज्युअली रन करता तर टीमला हेल्प होतं, बॉलिंग चांगलं विकेट्स काढता तर टीमला हेल्प होतं. आणखीन बेसिकली टीम गेम असल्यामुळे तुमचा फोकस न सोडता, मी तरी जितकं खेळलो तेव्हा कॉन्सन्ट्रेट करायचो की नुसतं बॉलिंग आणि बॅटिंगवर लक्ष देऊ, आणखीन फोकस नाही घालू. म्हणून आय थिंक इम्पॉर्टंट आहे की जितकं तुम्ही कमी बोलाल आणि आपल्या गेमवर जास्त लक्ष द्याल तर आय थिंक त्याच्याने खूप फरक पडेल. आणि ऑस्ट्रेलियन प्लेयर्स बाहेर म्हणजे एकदा मैदानातून बाहेर आल्यानंतर वागायला कसे होते, म्हणजे चांगले होते, दे यू टू मिक्स विथ यू किंवा काय? खूपच चांगलं आहे. मला वाटतं त्या टेस्ट मॅचनंतर सचिनने मला शेन वॉनकडे घेऊन गेलेलं आणि शेन वॉननी ड्रेसिंग रूममध्येच बॉलिंग टिप्स दिलेले, ते खूप मला उपयोगी पडले. आणखीन ऑफ द फील्ड ते खूप चांगले फ्रेंड्स आहेत, आणखीन चांगले म्हणजे खूप मदत करतात. पण ऑन द ग्राउंड ते खूप फिअर्स कॉम्पिटिटर्स आहेत, आणखीन त्यांना म्हणजे खूपच स्ट्रॉंग खेळणं फील्डवर महत्त्वाचं आहे. शेन वॉनकडे बघताना तुला काय वाटलं? कारण तू सुद्धा जेव्हा लेग स्पिनर होतास, चांगला लेग स्पिनर होता, तुझा आदर्श कोण होता म्हणजे तू लेग स्पिनर झालास त्यावेळेला? खरं म्हणायचं माझा आदर्श माझे वडील होते. हो बरोबर, ते विचारणार तुला मी. पण जसं टाईम गेला आय थिंक अनिल कुंबळे, शेन वॉन, नरेंद्र हिरवानी आणि असे चांगले चांगले लेग स्पिनर्स बघून तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळतं. आणखीन चांगलं करायचं म्हणजे एक खूप इन्स्पायरिंग मोमेंट असतो. तुम्ही शेन वॉनला चांगले विकेट्स काढताना बघता, म्हणजे बोल्ड आणखीन स्लिपमध्ये आणखीन डिफरंट टाईप्स ऑफ डिसमिसल्स बघून मला वाटतं की एक लेग स्पिनर व्हावं, आणखीन विकेट्स काढावे. तो आय थिंक शेन वॉन माझ्यासाठी इन्स्पायरिंग होतं. धावसंख्या झालेली 19, पॉवर प्लेमध्ये 19 धावा आलेत. अजूनही 40 धावांची गरज आहे ते सामना जिंकण्यासाठी. 3 षटकांचा काही बाकी आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. विनोद माझं लक्ष येतोय तेच, आणि अजूनही धावा पाहिजेत मैदानावर. आपण बघतोय 40 धावांची गरज आहे. 3 षटकं बाकी आहेत. आस्किंग रन रेट वाढला असेल आता. येस 13.33, 13 किंवा 14 धावा लॉफ करतायत. चेंडू जज करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी जाते 6 धावांसाठी, आणि या 6 धावांनी धावसंख्या आता पुढे सरकते. ती आता आपण बघतोय ती 25 या धावसंख्येवर. अजूनही 34 धावांची गरज. पुन्हा एकदा संजयगिरी साहेबांकडे जाऊया. हां, मला एक त्या इथे बरेच यंगस्टर्स तुझं बघतायत आणि त्या कठीण प्रसंगातून जो बाहेर आलास तू, म्हणजे तुला ॲक्सिडेंट झाल्यानंतर असं तुला त्या कुठल्या तरी क्षणी वाटलं की तुझं क्रिकेट असं संपलं, आणि मग त्याच्यातून जसं तर राखेतून फिनिक्स पक्षी येतो तसं तू बाहेर आलास. एक्झॅक्टली तू काय केलंस? मानसिकदृष्ट्या तुझं मन कसं घट्ट केलंस आणि शारीरिकदृष्ट्या तू काय केलंस नेमकं? याचा खरंच आपल्या इथल्या मुलांना फायदा होऊ शकेल, कारण बऱ्याच वेळेला ते विशिष्ट अडचणीतून जात असतात, त्यांच्यावर संकट येत असतात. मुख्य म्हणजे ॲक्सिडेंट कोणाला होऊ नये, आणि ज्या ॲक्सिडेंटमधनं मी आलो माझं पाय फ्रॅक्चर झालेला, पायात रॉड होतं. रॉड असल्यामुळे मला चालता येत नव्हतं, आणि 1 वर्षानंतर तो रॉड काढावा लागला कारण मला खूप पेन व्हायचं. तर त्याच्यानंतर मी आय थिंक खूप मेहनत केली. मेहनतशिवाय काहीच मिळू शकत नाही, आणि आय थिंक तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रोत्साहन केलं, आणखीन एक पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली. कारण काय जेव्हा तुम्ही इंजर्ड असता
तेव्हा बरेच लोक दुरावतात आणि म्हणजे कोणी ओळख दाखवत नाही किंवा विचार करतात की ह्या मुलाला काय पुढे जाऊन करता येणार नाही. पण आय थिंक तेव्हा मी माझं मेंटल स्ट्रेंथ जी आहे माझ्या आईवडिलांकडनं घेतली आणि विचार केला की ह्याच्यामधनं दोनच गोष्ट आहेत. आयदर मी ते नुसतं विचार करत बसू आणि दुसरं आहे ते प्रॅक्टिस करू, माझी फिटनेस वाढवू, आणखीन एक फिजिकली स्ट्रॉंग होऊ, आणखीन बॉलिंग आणि बॅटिंग करायला पण. तर त्या दृष्टीने मी दुसरा ऑप्शन घेतला. आणखीन खूप मेहनत केली. मी एका फ्रँक टायसन सरांच्या कॅम्पमध्ये होतो. ते फास्ट बॉलर्सचा कॅम्प होता पण स्पिनर्स पण इन्क्लूड केलेले होते आणि त्याच्यामध्ये मी खूप फिजिकल फिटनेस केलं, माझा मेंटल स्ट्रेंथ पण बेटर केलं आणि मग मुंबईच्या रणजी ट्रॉफी स्क्वॉडमध्ये आलो आणि त्यानंतर परफॉर्मन्सेस करते गेलो. तर देवाच्या की खूप कृपा आहे. खरंच मी तुझं कौतुक करायला पाहिजे. आणि तिथे जे यंगस्टर्स आहेत आणि जे ऐकतायत कान देऊन, त्यांना मला आणखीन एक उदाहरण तुलाही माहीत असेल, टायगर पतौडी म्हणजे नवाब पतौडी. हल्लीच्या पिढीला तो शर्मिला टागोरचा नवरा असंही सांगायला लागतं, कदाचित उद्या करीना कपूरचा सासरा असंही सांगायला लागेल आजच्या पिढीसाठी. पण एक मोठा क्रिकेटपटू होता की ज्याने ॲक्सिडेंटमध्ये डोळा गमावला आपला, आणि डावा डोळा गमावल्यानंतर क्रिकेट खेळणं किती कठीण असतं याची तुम्हाला जाणीव होईल. पण तो सुद्धा मनाने कधी खचला नाही आणि जेव्हा त्यांनी फारच सुंदर शॉट्स खेळत आहेत तर त्यामुळे अर्ध लक्ष तिकडे बोलताना तिकडे शॉट्सकडे जातं, पण तो मनाने खचला नाही आणि तेव्हा त्यांनी सुरुवातीला 35 धावा झालेल्या आहेत आणि जिंकायला अजून किती हवेत? अजून 24 धावा पाहिजेत आणि 12 चेंडू आहेत. तर 12 चेंडू आहेत, 24 धावा हवे आहेत. तर त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्सेस लावण्याचा प्रयत्न केला. त्याला कॉन्टॅक्ट लेन्सेस लावल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला बॅटिंग करताना 2 चेंडू दिसतात. म्हणजे एक विचार करा की तुम्ही बॅटिंग करताय, तुम्हाला 2 बॉल येताना तुमच्याजवळ दिसतात, काय होत असेल. तर त्याने असं ठरवलं की आतला जो बॉल आहे तो बघून खेळायचं आणि तशा त्यांनी 60-70 रन्स केल्या. मग त्यांनी गेल्यानंतर जाऊन तो जे कॉन्टॅक्ट लेन्सेस होत्या त्या काढून टाकल्या आणि मग तो त्याची कॅप त्या डोळ्यावर ठेवायला लागला. म्हणजे त्याला एकच डोळ्याने फक्त दिसत होतं. एका डोळ्याने खेळणं फार कठीण असतं कारण एका डोळ्याने डायमेन्शनचं आपल्याला डेप्थ कळत नाही, म्हणजे किती लांब आहे किंवा किती जवळ आहे. म्हणजे आपण जर एका डोळ्याने जर एखादा समजा प्याला उचलायचा प्रयत्न केला, म्हणजे पाण्याचा प्याला, तर तो आपला हात लांब जाऊ शकतो, म्हणजे एक्झॅक्टली तिथे येत नाही. तर चेंडू वेगवान गोलंदाजांना खेळणं किती कठीण असेल, त्याचं असं म्हणणं होतं की त्याला फ्लायटेड चेंडू खेळताना त्रास व्हायचा, अतिवेगवान गोलंदाजी असेल तर खेळताना त्रास व्हायचा. तरीसुद्धा त्यांनी जगभर शतकं ठोकली, जगभरच्या वेगवान गोलंदाजांना ठोकून काढलं आणि स्पिनर्सच्या विरुद्ध रन्स केल्या, उत्तम फिल्डिंग केली. ही अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपल्यावर जे काही ॲक्सिडेंटमुळे किंवा कुठल्याही व्यंगावर मात करून मोठे झालेले. वळूया सामन्याकडे. समेट डेकले आता समोर खेळत आहेत आणि अप्रतिम झेल सीमारेषेला लागून त्या ठिकाणी झेल टिपला जातोय लॉंग ऑफला. आणि डेकले जे विस्फोटक फलंदाजी सकाळपासून आपण वाट बघत होतो की त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल, ते विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी त्यांची खेळी संपते. मात्र त्यांनी त्यांचं काम केलं आहे याचा उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे, कारण एकंदरीत दावा केल्या त्या 22. संघाची धावसंख्या बघूया. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37. 59 धावा करायच्या आहेत, 37 धावा झालेल्या आहेत. अजूनही 22 धावांची या ठिकाणी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूमध्ये 22 धावा पाहिजेत सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. प्रवीण 11 या संघाला परी 11 या संघासमोर. ऑलरेडी 2 संघ पूल ए मधून त्विषा 11 गेलेला आहे, पूल बी मधून श्रेयस 11 आणि पूल सी मधून एक संघ जाईल. उद्या तिघांमध्ये चिठ्ठ्या टाकण्यात येतील. सेमीफायनल्स फायनल बघू शकाल. ग्रामीणचे ऑलरेडी 4 संघ गेले, दहिसर, मोठेगाव, पडले आणि तसंच गोळवली. आणि आता मैदानावरती चेंडू बाकी आहेत 10 धावा हवेत. ओ इनसाइड एज, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आउटफील्ड फास्ट आहे या ठिकाणी. चौकारणी धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते 41 वर.
तर अजूनही मैदानावर धावा हवेत 18. 9 चेंडूमध्ये 18 धावा, म्हणजे प्रति चेंडूच्या मागे या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतील. खरं साईराजचं नाव साईराज वसंत बावतुले असं म्हटलं पाहिजे. आणि बाबांविषयी मला प्रश्न विचारले, बाबां पण खेळलेले आहेत. येस, शफल ऑन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट जातोय. आता चेंडू शिल्लक आहेत 8 धावा हवेत 18. बाबांविषयी थोडंसं या ठिकाणी प्रकाश टाकावा साईराज. वडील रिझर्व्ह बँकेत होते, ऑलमोस्ट 36 वर्ष काम केलं तिकडे. महाराष्ट्रासाठी एक रणजी ट्रॉफी खेळले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी खेळायचे. एक ओपनिंग बॅट्समॅन होते आणि लेग स्पिनर पण होते, पण रिझर्व्ह बँकेसाठी खूप खेळले ते. धन्यवाद साईराज. कोचिंग करताना बाबा विशेषतः तुझ्या एकदम स्ट्रिक्ट असायचे, एखादी कानफडात पण ठेवून द्यायची चूक केलं तर. हो, मारशिवाय काय पुढे जायला होत नाही ना. पण नाही स्ट्रिक्ट होते, पण खूप डिसिप्लिन असायचं आणि म्हणून त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतं आणि एक माणूस टफ बनतो. तर आय थिंक ते महत्त्वाचं आहे. 7 चेंडू 12 धावा आहेत. साईराज बोलू शकता तुम्ही. इंटरेस्टिंग आहे. आय थिंक एक मोठा शॉट मॅच फिरवेल. गुड बॉल. ओपन पोलमध्ये सक्सेनाने असंच शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी षटकार होऊन सामन्याला कलाटणी दिली परवा. हो, सक्सेना खेळण्यासाठी आला होता. एक रणजीपटू या ठिकाणी खेळले. तर एकंदरीत 6 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट्स बघूया. त्यांचे 2 विकेट्स गेले होते आणि यांचं 1 गडी बाद झाले. सामना टाय झाला. तर विकेट्स बघू. विकेट्स इक्वल असतील तर या ठिकाणी टॉस कोणी जिंकलं बघूया. पर 11 या संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. तर सामना लगेच सुरू करावा, जास्त वेळ घेऊ नये. 6:21 झालेले आहेत. एक प्रश्न अजून साईराज मला विचारायचा आहे. मी नेहमी बघितलं, मी आकाशवाणीच्या माध्यमातून धावताना ऐकवताना एक गोष्ट पाहिली. जेव्हा मुंबई परिस्थिती गंभीर होती त्यावेळेला तू चिकाटीने उभं राहिलं. त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी तू बोलावं, कारण भरपूर सामने असे आहेत ज्या संयमाने चिकाटीने तू धावा उभारलेत आणि मुंबईला संकटातून बाहेर काढलंय. मुंबईची बॅटिंग ऑर्डरच एवढी चांगली असायची की बॅटिंग केव्हा मिळेल हेच वाट बघत राहायची आम्ही, कारण बॅटिंग ऑर्डर खूपच चांगली होती आणि मी नंबर 7 किंवा 8वर जायचो आणि खूप कमी सिच्युएशन असं झालं की मला बॅटिंग मिळायची. पण जेव्हा आली तेव्हा मी सिच्युएशन हँडल करायला बघायचो, कारण का सचिन, विनोद, संजय मांजरेकर, रवी यांच्यानंतर बॅटिंग मिळणं, कारण का ते 100 आणि 200च करायचे. तर जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळायची म्हणून मी टिकून खेळायचो आणि गुड शॉट हा 6 एकाच शॉटमध्ये 6 गेले. पण बॉलर कमबॅक करू शकतो नाही, तर कमिंग बॅक मला वाटतं सिच्युएशन हँडल करणं महत्त्वाचंच आहे. अजूनही 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. अख्तर शेख आहेत या बायला. चेंडू ऑफ साईडला खेळत आहेत. चेंडू जाते शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला. त्या ठिकाणी मैदानावर अजून चेंडू बाकी आहेत 4 आणि धावा हवेत 5. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. संजय गिरी साहेब, तू जेव्हा मॅच बघतोस ना, ॲज अ बॉलर बॅट्समन आहे, तू बॉलरच्या अँगलमधून बघतोस का बॅट्समनच्या अँगलमधून बघतो? कारण हा सगळ्यात प्रश्न मला नेहमी पडतो. नाही, गुड क्वेश्चन. पण आता मी बॉलरच्या अँगलनी बघतोय, कारण का टफ सिच्युएशन आहे. पण आय एम होप करतोय की त्यांनी आणखीन 4 बॉल चांगले टाकावे. शफल होते फलंदाज. येस, महेश वळतायत. वाईटचा इशारा. खूपच चांगला गेम आहे हा. 4 चेंडू 4 धावा. तुम्ही समालोचन पण करता साईराज? केलं एकदा. येस, 4 चेंडू 4 धावा. सामना बघायचा आहे सीमारेषेच्या बाहेर आणि सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन साईराज बावतुले यांच्या मार्फत, द्वारका संजगिरी यांच्या मार्फत, दादांमार्फत सुद्धा. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आपण सामना विन्स बक्षीस समारंभ या ठिकाणी देऊ. आणि तसंच रसिकांचं लक्ष वेधतो, उद्या सकाळी विसरू नका, उद्या प्रजासत्ताक दिवस आहे. उद्या या ठिकाणी ग्रामीणचे सेमीफायनल आणि ओपनमधले सेमीफायनल सुद्धा बघू शकाल.
DJ.